जी मुलं जंतर मंतर येथे नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यांच्या आई वडिलांच्या हिमतीला माझा सलाम आहे. सलाम नव्हे तर साष्टांग नमस्कार आहे, दंडवत प्रणाम आहे. काय म्हणावं आई वडिलांच्या हिमतीला. मुलं म्हणजे आई वडिलांसाठी जीव की प्राण असतात आणि आपला जीव आपला प्राण आई वडिलांनी त्या दिल्लीला जंतर मंतर पडवला. तर कशासाठी पडवलाय? अन्यायाविरोधात लढण्यासाठी. आणि किती लोकांची मुलं तिथे गेली आहेत? आज देशाची लोकसंख्या 140 कोटी. आपण जर पकडली 5 लाख विद्यार्थी तिथे असतील, त्याचं प्रमाण जर काढलं ना तर 0.5% सुद्धा येणार नाही. 0.5% आईवडिलांची त्यापेक्षा कमी आईवडिलांची मुलं येत आहेत आणि अन्यायाविरोधात लढत आहेत. तुम्हाला माहित आहे की गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज होत आहे. अशा परिस्थितीत त्या वडिलांची काय परिस्थिती असेल? त्याच्या घरचं भविष्य आहे. देशाचं ते भविष्य तर आहेच, पण त्यांच्या घरचं भविष्य आहे. आपल्या आईचा आपल्या लेकरात किती जीव असतो. सकाळी गेलेलं लेकरू जर संध्याकाळी घरी आलं नाही वेळेवर ना तर माणूस भिरभिर वाट पाहतो. कधी येईल कधी येईल कधी येईल. दररोज 10 वेळा माणूस जाऊन पाहतो. जवळपास 1 महिना होत आहे त्यांची मुलं तिथं दटून बसलेली आहे. काय त्या वडिलांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा असतील. खरंच त्यांना भाकर थकत असेल काय? दवळीतली भाकर दवळीत असेल हो दादा. आज आमची मुलं नाही म्हणून आम्हाला काही वाटत नाही, पण ज्या वडिलांनी आपली मुलं तिथे पाडवल्या त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज झालेला आहे. आणि त्या अमानुष लाठीचार्ज विरोधात काही मंडळी आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टात गेली, सर्वोच्च न्यायालयात गेली. तेव्हा हे सरन्यायाधीश का म्हणतात, हे ऐकण्यास आमच्याकडे वेळ नाही. तर देशाचं भविष्य आहे, देशाच्या भविष्यावर आघात होत आहे आणि तुमच्याकडे वेळ नाही. म्हणजे किती न्यायव्यवस्था भ्रष्ट झालेली आहे. उद्या जर ह्या बेरहमी सरकार आहे, त्या बेरहमी सरकारनं त्या मुलावर गोळीबार जर केला तर काय परिस्थिती होईल? अनेकांच्या घराचं भविष्य अंधारमय होईल. ह्या देशाचं भविष्य तर अंधारमय दिसतेच आता. पण अशाही परिस्थितीत आपल्या अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पूर्णपणे हिमतीनं जे आई वडील आपल्या मुलांना लढण्यासाठी प्रेरित करत आहे त्या वडिलांना माझा सलाम आहे, साष्टांग नमस्कार आहे, दंडवत प्रणाम आहे. मी सर्व भारतीयांना विनंती करतो की ह्या शूर आई वडिलांना आपण चला सर्व मिळून सलाम करूया. जय कर्मयोगी.